नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो अगदी तो क्षण आता ह्या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आपले कला आणि अद्वैत आता वेगळे झालेले असतात, पण त्यातून सुद्धा त्यांचं जे काही वेगळं होण्यामागचं कारण आहे आणि देवी आई मात्र आता या दोघांमध्ये जे काही यांची थोडीशी ताटातूट करते, परंतु त्या दोघांच्या ताटातुटीतून जे काही आता निष्पन्न होणार आहे म्हणजे अद्वैतला कलाचं प्रेम समजणार आहे आणि कलाला सुद्धा आता अद्वैतची जाणीव होऊन अद्वैत आपल्याबद्दल चांगलाच विचार करतोय, परंतु तो आता स्वतः मानायला हे तयार नाही की कला खरे स्वतः घरी या। परंतु आता आबांचे मध्ये तो आता नाव पुढे घालत असतो की आबांनी कलाला घरी बोलावले। स्वतःला मात्र आता कलाशिवाय एकही चैन असा रूममध्ये देत नसतो, सारखी त्याला प्रत्येक ठिकाणी कला आणि कलाच दिसत असते। म्हणून तो आता मानायला तयारच नसतो की आपल्याला या खरेची का आठवण येत असेल आणि ती घर सोडून गेली तरी सुद्धा आपल्याला का त्रास देत असेल, का ती आपल्याला इतकी म्हणजे त्रास देऊन सोडत असेल, नक्की तिचं आणि माझं नातं काय आहे, या सगळ्याचा तो जेव्हा बारीक विचार करतो तेव्हा असे अनेक कारणं दाखवून तो आता कलाला आणायला सुद्धा जातो। परंतु मित्रांनो, आपली कला सुद्धा काही कमी नसते। जेव्हा अद्वैत मानाने आणि हक्काने तिला या घरात परत घेऊन येणार असतो तेव्हाच ती आता या घरामध्ये अगदी लक्ष्मीच्या पावलांनी परत आपला पाय घेऊन ठेवणार असते। तोपर्यंत आता ती आबांची सुद्धा माफी मागते, आबांना सुद्धा म्हणत असते की आबा मला माफ करा, आजपर्यंत मी तुमचं सगळं काही ऐकत आले, कोणताही शब्द मी तुमचा फेटाळला नाही, परंतु आता मात्र अद्वैत माझ्याशी जे काही वागला त्याने मला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलं, त्यावेळेस सर्वांसमोर वाटेल तसा अपमान करून तो मला बोलला, त्यामुळे आता मात्र आबा मी सुद्धा त्याची चांगली जिरवते। जोपर्यंत त्याच्या हे लक्षात येत नाही की कला आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही, तोपर्यंत आता मी सुद्धा अगदी हट्टाला पेटून उठते, तोपर्यंत मी काही त्याच्याबरोबर आता घरामध्ये येत नाही। तेव्हा मित्रांनो, हट्टाला पेटलेली कला अद्वैतच्या सांगण्यावरून परत या घरामध्ये कशी येते आणि रोहिणी, राहुल आणि ही नैना, ही सरोज यांची कशी वाट लावते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करण्यामध्ये मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे काही अपडेट्स आहेत तर ते मिळत राहतील। तेव्हा मित्रांनो, आता तुमचा सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे लक्ष्मीची पावलं आणि मित्रांनो हे बघा, लक्ष्मीच्या पावलामधील अद्वैत आणि कला एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले असतात। आता कला तर मनापासून ती आपल्या अद्वैतला तिचा नवरा मानते, त्याच्यावर प्रेम करते, त्याच्याविषयी तिच्या मनामध्ये खूप प्रेम निर्माण होते, परंतु अद्वैत मात्र अगदी ॲटिट्यूड त्याच्या मनामध्ये असतो। जे काही सरोज सांगेल अगदी प्रत्येक शब्द सरोजचा ऐकण्याचा तो प्रयत्न करत असतो, परंतु आता ह्याच सरोजने जे काही केले, रोहिणीचं ऐकून, नैनाचं ऐकून जे काही आता कलाला घराच्या बाहेर काढलं, सर्वांसमोर दोषी ठरवलं, कारण आता सरोजला हेच हवं असतं की कधी या दोघांचा डिवोर्स होईल आणि अद्वैत कधी त्या मुलीला त्याच्यापासून वेगळं करेल असे म्हणून आता सरोज घरात खूपच खुश असते। तिला असं वाटतं की आता बरं झालं, एकदाची ती कीड गेली, परंतु इकडे अद्वैतला मात्र कलाशिवाय थोडंसं सुद्धा होत नाही, त्याला सारखे आता कलाची भास व्हायला सुरुवात होते। कारण आत्तापर्यंत कलाने त्याच्या ज्या काही सवयी बदललेल्या आहेत तो प्रत्येक सवयी अगदी आवडीने कलाची करत असतो। अगदी पहिला डायबिटीजवर असणारा अद्वैत चक्क पोहे, उपमा सगळं काही खायला त्याने सुरुवात केलेली असते। हे बघून आबांना खूप आनंद झालेला असतो। आबा प्रत्येक क्षणाला अद्वैतला कलाची आठवण करून देत असतात की अरे तू मानाने तिला घरात घेऊन यायला हवं, कारण कलाच या घरची लक्ष्मी आहे, किती काही झालं तरी या घरातील मोठी सून आपली कला आहे। तेव्हा मात्र आता आबांना रजनी जेव्हा हे सांगते की आबा अहो अद्वैतला सारखे आता कलाचेच भास होतात आणि कलाला सुद्धा अद्वैतचेच भास होतात, कारण आता
संगीतासुद्धा रजनीला फोन करते आणि रजनीला सांगते की इकडे कलालासुद्धा सारखी अद्वैत रावांची आठवण येते. ती सारखा अद्वैत रावांचाच विचार करते. ते ऐकून रजनी काकी म्हणतात की अहो काय सांगतात. आणि इकडे अद्वैतलासुद्धा सारखी कलाची आठवण येते. तो सारखा आता अद्वैत मी त्याच्या रूममध्ये गेले आणि मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला असं वाटलं की खरेच आली, म्हणून तो दिवस रात्र खरेचाच विचार करतोय. त्यानंतर आता अद्वैत रूममध्ये येतो. अद्वैत रूममध्ये आल्यानंतर मात्र आता त्याला सारखे परत कलाचे भास होतात. त्याला सारखी कला दिसत असते. तेव्हा तो विचार करतो की मला ह्या खरेची इतकी सवय काय झाली असेल. झोपेत, दिवसा, ऑफिसमध्ये सगळीकडे मला कला कला का दिसत असेल. आता आबांनी इतकं तिला समजावलं. आबांनी सुद्धा मानाने तिला फोन करून पूजेसाठी घरी बोलावलं होतं, परंतु खरे मात्र घरी सुद्धा आली नाही. आबांच्या शब्दाला सुद्धा तिने मान दिला नाही. मग आता काय करू. एकतर रूममध्ये असताना सारखी तिची आठवण येते. आता मात्र काय करू, म्हणून त्याने आता डिझाईनचं एक काम घेऊन विक्रांतला फोन करून त्याला सांगितलं असतं की आता खरे किती काही झालं तरी फोन मात्र उचलत नाही. तर विक्रांतसुद्धा म्हणलेला असतो की जर कला मॅडमला एकदा फोन केला तर त्या लगेच मागे रिटर्न कॉल करतात, परंतु आज मात्र त्या कॉल घ्यायला मुद्दाम तयार नाही. मग सर तुमचं काही बिनसलं वगैरे का. तेव्हा आता अद्वैत विक्रांतवर चिडतो. हे बघ, तुला जितकं काम सांगितलं तितकं तू काम कर आणि कला खरे यांना डिझाईन काढण्यासाठी आत्ताच्या आत्ता येथे बोलावून घे. कला मात्र हट्ट्याला पेटलेली असते. कला म्हणते की मी नाही येणार आणि ती फोन उचलायलाच तयार नसते. मग अद्वैत आता ठरवतो की आता एक चिठ्ठी तो विक्रांतजवळ लिहून देतो आणि विक्रांतला म्हणत असतो की ही चिठ्ठी आत्ताच्या आत्ता तू खरेच्या घरी घेऊन जा आणि तिला ऑफिसमध्ये कामाला बोलाव, कारण आपल्याला अर्जंट डिझाईन द्यायच्या आहेत आणि जर डिझाईन वेळेत गेलं नाही तर यात खूप मोठा आपला तोटा होऊ शकतो. तेव्हा आता विक्रांत हा चिठ्ठी घेऊन तिकडे येतो. कलाला ती चिठ्ठी देतो आणि कलाचं काय उत्तर आहे तर तो दुसऱ्या चिठ्ठीवर लिहून लगेच तो आता ती चिठ्ठी घेऊन तेथून जायला निघतो. तेव्हा आता कला म्हणलेली असते की हे बघ, जोपर्यंत तू मला मानाने घरी परत अगदी हक्काने घ्यायला येत नाही, मी तुझी बायको आहे हे तू स्वीकारत नाही, तोपर्यंत त्या घरामध्ये मी तुझे अपमान सहन करायला येणार नाही. मला सुद्धा काहीतरी मान मर्यादा आहेत. मी सुद्धा त्या घरामध्ये माझं सर्वस्व सोडून राहते. कशासाठी तर एक नवरा तो हक्काचा आहे. तो हक्काने माझ्याबरोबर सगळ्यांसमोर लग्न लावले आणि हक्काने तू मला त्या दिवशी घराच्या बाहेर काढलं आणि मी सुद्धा आता आपल्या डिव्होर्स पेपरवर सह्या केलेल्या आहे. त्यामुळे आता मात्र आपल्यात कोणताही संबंध राहिलेला नाही. तेव्हा आता कलाला अगदी तिला माहिती असतं की अद्वैत काही झालं तरी आपल्याला परत मानाने न्यायला येणार म्हणजे येणारच. तोपर्यंत आता कलाने आबांना सुद्धा सांगून ठेवलेलं असतं की आबा तुम्ही काही काळजी करू नका. अद्वैतला जर ठिकाण्यावर आणायचे असेल तर आपण मात्र नक्की हे करू शकतो. आबा म्हणतात की जशी पोरी तुझी इच्छा, मी काही म्हणणार नाही. तेव्हा मात्र मित्रांनो आता आबांना मात्र हुरूर लागलेली असते, कारण माझ्या घरची लक्ष्मी अगदी नाराज होऊन या घरातून निघून गेली आणि जोपर्यंत ती जर आली नाही तर मात्र आता या घरात काहीतरी असं अनर्थ घडेल आणि ते चिन्ह मला दिसायला सुरुवात झाले. म्हणून आबा सारखे देवीला हात जोडत असतात की देवी आई तूच आता ह्या कला आणि अद्वैतचा संसार वाचू शकते. त्या दोघांना व्यवस्थित मार्गावर आणून दोघांचा संसार व्यवस्थित करू शकते आणि जर ह्या दोघांचा संसार कडाला गेला नाही तर मात्र जी लहान पिढी आहे, जर ते लहान आहे तर त्यांचा सुद्धा संसार कडाला जाणार नाही. आबांना सारखी हुरूर लागलेली असते आणि सरोज तर इतकी खुश असते. सरोजला असं वाटत असतं की आता हे आबा जे काही कला कला पुराण म्हणून गात होते तर ते एकदाचं कायमचं बाहेर गेली आणि आता ती परत या घरात नाही होऊ शकत, कारण अद्वैतने सुद्धा तिला अपमान करून या घरातून बाहेर काढलं आणि आता अनामिका घरात आली म्हणजे दुसरी लक्ष्मीच या घरात आली, म्हणून अनामिकाचं ती खूप कौतुक करत असते. परंतु आता मात्र रोहिणी, राहुल आणि नैना यांनी 2 डोस आहे तर ते अद्वैतला दिलेले असतो, परंतु आता त्याचा परिणाम उलटाच होतो. जे काही डोस त्याला देत असतात तर त्या डोसामुळे त्याला त्रास तर न होता त्याला सारखी कलाची आठवण येत असते. तो सारखा कला 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 असं म्हणत असतो. तेव्हा आता कुणाला काहीच कळत नाही की नक्की हा अद्वैतला काय झालं असेल. रोहिणी आणि राहुल हे सारखे विचार करत असतात की आपण ह्या अद्वैतला 2 डोस दिले तरीसुद्धा याच्यावर काही परिणाम होत नाही आणि तो सारखं त्या खरेचीच का आठवण काढतो. तिला परत घरी घेऊन यायचं
तेव्हा आता इकडे जेव्हा विक्रांत आता ती चिठ्ठी घेऊन अद्वैतकडे येतो आणि अद्वैतला ती चिठ्ठी जेव्हा वाचायला देतो तेव्हा कलाने स्पष्ट त्यामध्ये लिहिलेलं असतं की कमी जोपर्यंत तुम्हाला मानाने हक्काने त्या घरामध्ये परत घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत मी ऑफिसमध्ये काय परंतु त्या घरामध्ये सुद्धा नाही येणार। तेव्हा आता अद्वैतला आणखीन राग येतो। अद्वैत म्हणतो की आता नक्की मी काय करू आणि एकतर आता चांदेकरांच्या ह्या मेन्शनवर एक असं संकट येऊन ठेपलेलं असतं कारण कला जे काही डिझाईन्स बनवत असते तर त्या डिझाईनचा खप काही कमी झालेला असतो आणि आता चांदेकर मेन्शनवर एक असं मोठं संकट येतं की आता हे चांदेकर जे काही डिझाईनी विकतात तर त्या डिझाईनी फ्रॉड आहेत आणि त्यामध्ये अस्सल सोनं नसून खोटं सोनं वापरण्यात येतं असा कलंक मात्र आता ह्या चांदेकरांच्या दुकानावर लागला जातो। तेव्हा आता सर्वत्र प्रसिद्ध असणारं हे चांदेकर जे काही ज्वेलर्स आहे तर ते आजपर्यंत जगाच्या बाठीवर सुद्धा त्यांनी खूप काही आता यश मिळवलेलं असतं परंतु आता जे काही प्रतिस्पर्धी आहे तर ते कला तेथे नाही या गोष्टीचा फायदा घेतात आणि चांदेकरांवर अगदी वाटेल तसे आरोप करायला सुरुवात करतात। तेव्हा आता अद्वैतला आणखीन टेन्शन येते। अद्वैत म्हणतो की आता काही झालं तरी मला आता यात खरेची मदत घ्यावी लागेल आणि जर मात्र आपल्या बिझनेसवर इतका मोठा कलामुळे परिणाम होऊ शकतो तर आपण तिची माफी मागायला हवी कारण कला खरंच चांगली आहे। कलामुळे आज मात्र हा बिझनेस जो काही इतका उंचावर गेला होता तिच्या डिझाईन्समुळे आणि आता आपण फक्त आपली एक चूक सोडायला तयार नाही, आपण तिचं कौतुक करायला हवं, तिला मानाने त्या घरामध्ये हक्काने न्यायला हवं कारण आवाज जे काही म्हणत होते ते अगदी खरं आहे। आपण कलावर विश्वास ठेवायला हवा होता, आपण जे काही करतो ते अगदी खूप मोठी चूक आपली झाली आणि त्याचा तोटा मात्र आपल्या ह्या दुकानावर झाला। तेव्हा आता कलाच फक्त या संकटातून आपल्याला बाहेर काढू शकते आणि जर कला इथे वेळेवर आली नाही तर मात्र अवघड होईल। तेव्हा आता सरोजला सुद्धा खूप टेन्शन येते परंतु रोहिणी आता सरोजचे पुन्हा कान भरायला येते कारण आता रोहिणीला असं वाटत असतं की आता आपण ह्या अद्वैतला आणि कलाला दूर करून खूप मोठा एक प्लॅन आखलेला आहे आणि जर परत ही कला या घरात आली तर मात्र आता अद्वैतला ते ढोस सुद्धा देता येणार नाही कारण त्या कलाचं पूर्णपणे बारीक लक्ष असतं। एकतर आता आपण त्याला कुठेही गोळ्या औषधाचे ढोस द्यायला सुरुवात केलेली आहे आणि जर त्याला अगदी पूर्णपणे खच्ची करून ठेवायचे असेल तर औषधाचे पूर्ण ढोस आपल्याला त्याला द्यावेच लागतील। म्हणून आता ती सरोजचे कान भरायला सुरुवात करते की हे बघ सरोज वहिनी, जर ती मुलगी परत या घरात आली तर तुझं वर्चस्व कमी होईल आणि परत ती मुलगी या घरात हक्काने आपलं सर्व काही प्रस्थापित करेन कारण तिला जर असं वाटेल की अद्वैत तिला स्वतः या घरात घेऊन आला तर ती अगदी हक्काने आपल्याला विचारणार सुद्धा नाही आणि आपल्याला काही करता येणार नाही, फक्त आपल्याला आबांचं आणि तिचंच ऐकावं लागेल। तेव्हा सरोज म्हणते की हो रोहिणी, तू तर एकदम योग्य बोलते परंतु आता जे काही आपल्यावर संकट आलेलं आहे तर त्या संकटाचं काय, आपल्याला फक्त तीच मुलगी आता या संकटातून वाचू शकते जर तिने डिझाईन्स दिल्या नाही आणि लोकांना जे काही आहे तर ते खरं तिने सांगितलं नाही तर मात्र अवघड होईल। म्हणून आता सरोजला सुद्धा खूप टेन्शन येते। तेव्हा आता अद्वैत आता आबांजवळ येतो, आबांना सर्व काही सांगतो। तेव्हा आता आबा म्हणतात की अद्वैता, मी तुला किती वेळेस सांगितलं होतं की ती मुलगी या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे, या घरात कितीही आता अगदी सुना आल्या असल्या तरी सुद्धा माझी कला या घरासाठी योग्य आहे आणि तिचे जर या घराला फिरते पाय लागले तर मात्र आपल्या घरात लक्ष्मीचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही, अंबाबाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मी तुला एकदा परत सांगतो, तू तुझं जे काही आहे ॲटिट्यूडपणा तो सगळं काही मागे ठेव आणि ह्या चांदेकरसाठी कला योग्य आहे, तिला हक्काने आणि मानाने या घरात परत घेऊन ये। तेव्हा आता अद्वैतला खूप टेन्शन येते। अद्वैत म्हणतो की मी इतके प्रयत्न करून सुद्धा खरे काही घरी यायला परत तयार नाही आणि त्याच वेळेस आता त्याला संगीताचा कॉल येतो। संगीता आता अद्वैतला म्हणत असते की हे बघा अद्वैतराव, कलाला सारखी तुमची आठवण येते, तुम्ही परत या घरात तिला जर न्यायला आले तर कला नक्की तुमचं ऐकेल आणि परत या घरात ती येईल कारण इकडे सुद्धा तिचं मन कोणत्याही गोष्टीत लागत नाही, ती सारखं अद्वैत करत असते। परंतु जर जावई बापू तुम्ही तिला समजून घेतलं तर नक्की माझी कला तुमचं ऐकेल आणि परत त्या घरात परत येईल। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना सासूबाई, मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय कारण इकडे माझ्यावर एक संकट आलेलं आहे कारण इतक्या दिवसांचं आमचं जे काही अगदी लोकांचं मन जपणारे एक विश्वासी
जे दालन होतं, जे आमचं सोन्याचं व्यापार हे होता, तर त्यावर सुद्धा आता अगदी कलंक लोकांनी पसरवलेले आहेत आणि यात जर कलाच आली तरच आमची काहीतरी मदत करू शकते. तेव्हा आता संगीता म्हणते की बरं तुम्ही काही काळजी करू नका, एकदा मी कलाला विचारते, कलाच्या कानावर ही सर्व घालते आणि मग ती नक्की ऑफिसला येईल आणि तुम्ही सुद्धा एकदा तिची माफी मागून तिला परत घरात घ्यायला या. तर अद्वैत म्हणतो की हे बघा सासूबाई, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो, कारण कला या घरात नाही तर मला सुद्धा खरंच अगदी वेड्यासारखं या घरात होते, सारखे तिचे भास होतात, ती मला रूममध्ये नाही तरी त्रास द्यायला येतेच. मग नक्की आमच्या दोघांमध्ये असं काहीतरी नातं आहे की ते आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आता अद्वैत चक्क असं म्हटल्यानंतर संगीताला तर खूप आनंद होतो. संगीता लगेच आवरायच्या तयारीला लागते की आता जावई बापू कोणत्या क्षणी येतीलच. आणि आता त्या अगोदर लगेच संगीता कलाला सांगून ठेवते की हे बघा कला, जावई बापू जर तुला न्यायला आले तर तू मानाने त्यांच्यासोबत घरी जा, त्यांना परत काही असं वेडं वाकडं बोलू नकोस, ते तुझे पती आहेत आणि नवऱ्याशी असं वागू नये. नवरा जर मानाने घरात तुला न्यायला आला असेल तर तू नक्की हक्काने त्या घरामध्ये परत जाऊ शकते. तेव्हा आता कला म्हणते की आई तू काय बोलतेस, जोपर्यंत चांदेकरचा ॲटिट्यूड कमी होत नाही, तो मानाने मला या घरात परत घ्यायला जात नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, अगदी त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा. तेव्हा आता संगीता म्हणते की कला हे बघ अगं, जावई बापू खूप टेन्शनमध्ये आहे, त्यांच्यावर काय संकट आले याचा एकदा विचार कर आणि तू परत त्यांच्यावर जा, बरोबर जा. त्या घरामध्ये जावई बापूंना तुझी गरज आहे, तू एकदा समजून घे. तेव्हा मात्र आता लगेच तेवढ्यात अद्वैत, त्याच वेळेस अद्वैत आता खऱ्यांच्या घरी येतो आणि खऱ्यांच्या घरी आल्यानंतर संगीताला खूप आनंद होतो. तोपर्यंत कला शांतच असते, ती अद्वैत बरोबर काही एक शब्द बोलत नाही. तेव्हा अद्वैत लगेच कलासमोर हात जोडतो. कलाला म्हणतो की हे बघ कला, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली, मी तुला त्या दिवशी घराच्या बाहेर काढले, वाटेल तसा तुझा अपमान केला, तुझी कोणतीही बाजू मी समजून घेतली नाही, एकदा मी तुझी बाजू समजून घ्यायला हवी होती, परंतु मी तुला वेळच दिला नाही, वाटेल तसा तुझा सगळ्यांसमोर अपमान केला, परंतु मला माफ कर, मी आता मानाने ते घरामध्ये परत यायला तयार, तू येण्यासाठी मी तुला न्यायला आलो. हे बघ आबांना सुद्धा कला तुझी खूप आठवण येते, तू घरात परत चल. आणि हे बघ आपल्या चांदेकर ज्वेलर्सबरोबर जे काही संकट आलेलं आहे तर त्या संकटातून फक्त तूच आमची मदत करू शकते. तेव्हा मात्र आता अद्वैत खूप विनवण्या करतो आणि त्याच वेळेस आता अद्वैतला चक्कर येते. तर कला लगेच आता त्याला धरते. कला म्हणते की अद्वैत, अरे तुला काय झालं, तू कसला इतका विचार करतोयस. तेव्हा आता अद्वैतला चक्कर आलेली आहे हे बघून कला लगेच डॉक्टरांना बोलावून घेते. अद्वैतला नेमकं काय होतं आणि काय नाही हे सगळं काही आता ते डॉक्टरांकडून विचारून घेते. तेव्हा आता लगेच डॉक्टर सांगतात की हे बघा यांना जास्त ट्रेस आलेला आहे आणि सध्या ते जे काही गोळ्या औषधं घेतात त्यामध्ये काही फेरबदल झाला की काय आणि नक्की ते कोणत्या गोळ्या औषधं घेतात याचं मी तुम्हाला जे कागद लिहून दिला होता तर ते मला पुन्हा दाखवा. अद्वैतला नक्की तेच डोस व्यवस्थित जातात की काय, नक्की त्याला काही वेगळे डोस तर दिले जात नाही ना, कारण त्याचा दुष्परिणाम अद्वैतवर दिसून येतोय. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर कलाला डाऊट येतो. कला म्हणते की नक्की कोणीतरी कारस्थान करत आहे, मला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी तर करतंयच, परंतु अद्वैतच्या जीवाला धोका आहे, अद्वैतला कोणीतरी वेगळे गोळ्यांचे डोस देतात की काय, यावर आता मला बारीक लक्ष ठेवायला हवं. तेव्हा आता डॉक्टरांनी चेक केल्यानंतर अद्वैत शुद्धीवर येतो. तर कला म्हणते की चांदेकर, मी हक्काने तुझ्याबरोबर मानाने या घरात यायला तयार आहे, परंतु तू इतकं टेन्शन घेऊ नको, स्वतःची काळजी घे आणि मला एक सांग बरं, तू काही सध्या वेगळ्या गोळ्या औषधं घेतो की काय, नक्की तुला असं का होतंय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला माहिती नाही, कारण ज्या काही दररोजच्या गोळ्या वगैरे आहे तर राहुल त्या गोळ्या घेऊन आला होता आणि मला त्याने आईकडे दिल्या, आईने चेक करूनच त्या गोळ्या ती मला देत असेल, परंतु आता कलाच्या लक्षात येते की राहुलने नक्की त्या गोळ्या आणल्या, म्हणजे नक्की आमचा काहीतरी प्लॅन आहे. कला आता सर्व काही ओळखते. कला लगेच आता अद्वैतला म्हणते की चल मी माझी बॅग भरते
आणि हे बघ तू काही टेन्शन घेत नको जाऊ, मी वेळेवर आता जे काही गोळ्या औषधं तुला देईन माझ्या हाताने त्याच फक्त तू गोळ्या आणि औषधं घ्यायचे. इथून पुढे कुणाच्या सांगण्यावरून कोणतीही गोळी आणि औषध तू घ्यायचं नाही. आणि चांदेकर ज्वेलरचं तू काही टेन्शन घेऊ नको. मी ग्राहकांना काय सांगायचं, ग्राहकांना कसं तोंड द्यायचं हे सगळं काही मी बघून घेते, परंतु तू मात्र स्वतःची काळजी घे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरंच खरे तू किती चांगली आहेस ग. जे काही आत्तापर्यंत तू या घरासाठी करत आली ते कधीही मी आता तुझं हे उपकार विसरू शकणार नाही. परंतु हे बघ कला, मला तुझी सवय झालेली आहे. तू परत असं मला सोडून कधीही जाऊ नकोस. कारण या घरात आल्यापासून तुझी मला सवय झालेली आहे आणि तू गेल्यापासून माझी अवस्था बघ काय झाली. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर, तुझ्यामध्ये किती ॲटिट्यूडपणा आहे. तेव्हा जर तू माझं एकदा ऐकून घेतलं असतं की मला काही माहिती नव्हतं, सोम आणि काजल एकमेकांबरोबर प्रेम करतात याबद्दल जर मला थोडीशी जरी माहिती असती तर लगेच मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न केला असता. तरीसुद्धा मी तुला अनेक वेळा सांगायचा प्रयत्न करत होते की सोमच्या मनामध्ये नक्की काहीतरी आहे आणि सोम काजलवर प्रेम करतोय, परंतु काजलने त्याला नकार दिला म्हणून त्याने अनामिकेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु तू सर्वात चूक माझी धरली आणि मलाच शेवटी तू या आपल्या नात्यातून मुक्त केले. त्यामुळे आता आपल्या नात्यामध्ये असं काहीच अर्थ राहिला नव्हता. डिव्होर्स पेपर तर रेडी होते आणि तू जे काही बोलला त्यामुळे मी लगेच डिव्होर्स पेपरवर सह्या केल्या. आणि सांग ना अरे, डिव्होर्स पेपरवर एकदा सह्या झाल्यानंतर कोणत्या हक्काने मी या घरात येऊ शकत होते? आपल्यामध्ये असं नातं नाहीच, मग मी काय या घरात यायचं होतं? अद्वैत म्हणतो की नाही कला, असं म्हणू नकोस. आपल्यामध्ये नातं आहे ना प्रेमाचं, हक्काचं, एका नवरा बायकोचं. अद्वैत मानाने आता कलाला बायको म्हणून स्वीकारतो. ते बघून कलाला खूपच आनंद होतो. कला आता इतकी हवेत उड्या मारत असते की नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा अद्वैत अगदी माफी मागतो, कलाचं खूप कौतुक करतो. संगीताला सुद्धा खूप आनंद होतो कारण आपले जावई बापू मानाने आपल्या कलाला घरी घ्यायला आले. तेव्हा आता लगेच कला इकडे मानाने घरी येणार आहे हे ऐकल्यानंतर आबांना खूपच आनंद होतो. परंतु आता रोहिणी आणि नैना या तर अगदी त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात कारण त्यांना कला येणार म्हणून खूप जळफाट होत असतो. तेव्हा आता रजनी कलाच्या स्वागताची पूर्ण तयारी करते. आबा आता इतके खुश असतात परंतु सरोजचा चेहरा मात्र खाली पडलेला असतो. तिला असं वाटतं की ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो, म्हणजे ती कला या घरातून कायमची निघून गेली होती, परंतु आता ही बॅद आपल्या डोक्यावर पुन्हा येऊन बसेल. आणि आता अद्वैतसुद्धा पूर्णपणे तिच्या बाजूने आहे. तर आता आपल्याला काही करता येणार नाही. नक्की आता काय करायचं म्हणून सरोजला सुद्धा टेन्शन येते. परंतु रजनी आणि अनामिका कलाच्या स्वागताची पूर्ण तयारी करतात आणि कलाला पुन्हा लक्ष्मीच्या पावलांनी या घरात परत घेतात. तेव्हा आता कला या घरात आल्यानंतर मात्र चांदेकरावर जो काही ठप्पा लागलेला आहे तर तो ठप्पा मात्र आता पूर्णपणे हा मागे घेतला जातो. सर्व ग्राहक पुन्हा चांदेकरांच्या या ज्वेलर्समध्ये अगदी सोन्याची जी काही आता देवाणघेवाण आहे तर ते खरेदी करायला अगदी गर्दी करतात. आणि अद्वैतला आता कलाची खरी किंमत समजते. अद्वैत म्हणतो की खरंच कला या घरची लक्ष्मी आहे. आबा जे काही म्हणतात ते अगदी खरं आहे. कलामुळे आज मात्र आपला करोडोंचा बिझनेस वाचला कारण जे काही लोकांनी आपल्यावर शंका आणि कुशंका घेतल्या होत्या तर त्यातून कला या घरात पाय ठेवल्यानंतर सर्व काही सुरळीत झाले. तेव्हा कला पुन्हा आता चांदेकरांच्या ज्या काही डिझाईनच्या ऑर्डर आहेत त्या सर्व डिझाईनच्या ऑर्डर कला पुन्हा आपल्या हातात घेते आणि एक अगदी हक्काने आणि आनंदाने ती आता डिझाईनचं काम सुरू करते. चांदेकरांना करोडांचा फायदा होतो आणि आता अद्वैतला खरी कलाची किंमत कळते आणि तो कलाची माफी मागतो. कलाचं कौतुक करून तो बायकोचा तिला पूर्णपणे दर्जा देतो. तर कला आणि अद्वैत यांचं जे काही नातं आहे तर ते परत सुरळीत कसं होतं आणि दोघंही प्रेमाने एकत्र राहतात. आबांचं सुद्धा स्वप्न पूर्ण होतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय असे क्षण येत असणार आणि आता यामध्ये कला अद्वैतची कशी साथ देते, कारण जे काही आता नैना, राहुल आणि रोहिणी यांनी अद्वैतला ढोस देऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते आता कला त्यांच्यावर कसं उलटवते आणि सरोजच्या नाकावर टिचून मात्र सरोज समोर यांचं हे काळं रूप कसं घेऊन येते आणि सरोजचे अद्वैत डोळे
कला कसे उघडवते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे, कारण सरसुद्धा चक्क कलाची माफी मागून तिचा सून म्हणून स्वीकार करणार आहे। तेव्हा आता लक्ष्मीच्या पावलांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।